ती घटना अतिशय खरंच दुर्दैवी झाली. आणि का तुम्हाला सांगणं असं दुःख झालंय की बारामतीचं जे वैभव आहे का नाही, त्या वैभव संपलेलं आहे. काही त्यात जे 5-6 जण जे एक्सपायर झाले त्यात आपले बारामतीचे जे वैभव आहे ते वैभव नष्ट झालं बारामतीकरांचं. आणि दुसरा विषय असा की ज्या वेळेस ते विमान कोसळलं, धावपट्टीच्या शेजारीच ते कोसळलं विमान. आणि ज्यावेळेस आम्हाला ते वरनं हेलिकॉप्टर दूर सोडायला लागलं ना, त्यावेळेस यादव म्हणून त्यांचे त्यांचा फोन आला की अरे विमानातनं त्या हेलिकॉप्टर मधनं दूर येतोय, काय झालंय चला म्हणून. काय तर आमचे मित्र ती बाळा इंगवले वगैरे ती त्यांची राष्ट्रवादी अँब्युलन्स तिथं असती, ती घेऊन गेली. त्यांचा फोन आला की दाजी लवकर अर्जंट गाड्या पाठवा. आम्ही 6व्या ते 7व्या मिनिटात तिथं पोहोचलो. बरं का पोहोचलो, पण अक्षरशः विमान तिथं जायची हिंमत होत नव्हती, कारण की सगळं जळत होतं. अजितदादा हे सगळं अजितदादा माझी एकच इच्छा होती की बारामतीत मी धंदा करतो, त्या धंद्यात आहे ना तुम्ही कधीतरी आयुष्यात, माझी एक इच्छा होती की अँब्युलन्स मध्ये तुम्ही पुढच्या सीटवर बसायचं आणि एक व्हिडिओ काढायची होती मला. पण दादा माझ्या गाडीत तुम्ही अशा बर्न अवस्थेत तुम्ही बस चालवाल, मग कधी भविष्यात वाटलं ना दादा. तुम्ही बारामतीकरांच्यात सोडा, अख्ख्या महाराष्ट्राच्या आठवणीत राहताल. आणि ज्या हाताने उचललं त्या हातांचा असं ठरकाप उठलाय की बाबा कस काय आपण अशा भल्या व्यक्तीला उचललं आणि त्याला पांढऱ्या कपड्यात गुंडाळलं, हे बघून मला खरं दुःख झालंय. काय दादा, फक्त माझी एकच इच्छा होती तुम्ही माझ्या एकदा तरी गाडीत बसावं, पण तुम्ही असं बसावं ही इच्छा नव्हती. तुम्ही माझ्या ट्रेचरवर असं झोपून जाचाल ही इच्छा नव्हती दादा. लय बेकार वाटतंय बरं का. बारामतीचं खरंच वाघ बी हरपला, बारामती बी संपली सगळी, असलाच विषय झालाय.